हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी इथं कुठं दिसते बघा, तुम्हाला गाडीमध्ये दिसते. तर आम्ही चाललो एका गावाला. तर मी गावी गेलेले. ते गावकडचा व्हिडिओ ताईंनो खूप छान आणि युनिक व्हिडिओ आहे. तर पुढं बघतच राहा. घरून निघते वेळेस मला काही व्हिडिओ शूट करणंच झालं नाही, कारण खूप घाई गडबड करत होते निघण्यासाठी. तर इथं पोचलेलं आहे. माझ्या इथं म्हणजे वाटतच माझ्या चुलतीचं घर आहे. तर तिथं थांबवले थोडीशी गाडी. तर त्यांना बोलले की तुम्ही पण चला. तर ते नाही बोलल्या. तर इथं बघा शेतामधले वांगे आणि टमाटे दिल्यात माझ्यासाठी मुंबईला. आता मुंबईला घेऊन येण्यासाठी भाजीपाला गावाकडचा शेतामधला. तर त्यांना बोलले की मी चला. चुलतीला पण आणि बहीण पण चुलत बहीण पण आली होती, तिला पण चल बोलले. तर ते नाही बोलले. ते म्हणजे पुण्याला राहते, ते गावाकडं सुट्ट्या झाल्यात ना पोरांना, तर सुट्ट्याला गावाकडं आलेली आहे. आणि हे माझ्या चुलतीचं घर आहे. खूप छान गावाकडचे घरं बघा, किती खूप सुंदर मस्त असतात. ऐसपैस मोठा जागा एकदम. तर माझ्या म्हणजे माझ्या चुलत बहिणीच्या पोरीला म्हणले की तू पण चल. तर चल म्हणल्यावर ती आली पळत. मला वाटलं तर माझ्यासोबत येणार आहे. ते ते बोलली की नको, मला नाही यायचं, ऊन खूप आहे आणि तुम्हाला रात्रीचा टाईम लागेल यायला, तर नको बोलली. तर मी सांगते ताईंनो, आम्ही कुठं निघालेलो आहे. तर आम्ही निघालेलो आहे माझ्या आईच्या माहेरी, म्हणजे माखणीला. जे माखणीमध्ये आराधना होत असतात ना, त्या माखणीला आम्ही निघतोय, म्हणजे माझ्या आजोळी. तर आता आम्ही इथं निघालेलो आहे फायनली. तर मी आणि माझा भावाचीच गाडी आहे, भाऊ गाडी चालवतो हे बघा. आणि माझी आई. वडील वगैरे आले नाहीत, वडिलांना थोडंसं चालता येत नाही आहे, वडील आले नाहीत. आणि दुसरा भाऊ पण आहे, ते भाऊ पण आला नाही आहे. आणि माझा भाऊ इथं गाडी चालवतो आहे. आणि मला असं बोलत होतं की कशाला काय व्हिडिओ करतीन, काय कशाला टाकती, काय पण दुसरंच काय तरच टाकत बसती, जे कामाचं आहे तेच टाकायचं असं सांगत होता. तर त्याला मी दुसरं चॅनल खोलले म्हणून माहिती नाही आहे. आणि मी माझं नवीन चॅनल खोललेलं आहे, तर त्याच्यावरती मी हे व्हिडिओ टाकत असते. त्याला वाटलं की शिवायचेच व्हिडिओ टाकायचं, हे दुसरे टाकायचं नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तर इथं फायनली आम्ही निघालेलो आहे आता, माझी आई वगैरे आणि माझ्या आईच्या माहेरी माखणीला. तर माखणीमध्येच माझ्या आईची मोठी बहीण गावातच दिलेल्या माखणीतच, तर त्या मावशीचं माझ्या आराधना आहे. तर हे बघा कसं इथं मला बोलतोय की दुसरंच काय पण टाकत असती. ते मला काहीतरी बोलत होता. त्याला बोलले की तुला बोलायचं का कॅमेरामध्ये, तुला काय बोलायचं आहे का बोल. तर तो बोलला नाही, तूच बोल, काय बोलायचं मला नाही येत, मला तसलं ते काय बोलता वगैरे, तूच बोल, असं मला काहीतरी बोलत होता. तर चल ठीक आहे बाबा, असं त्याला बोलले मी, असू दे म्हणले. तर इथं फायनली आम्ही आता इथं पोचतोय मावशीच्या घरी. तर मावशीच्या घरी गेल्याच्या नंतर बघूया आपण काय काय. तर त्याला सांगितलं की मी हे टाकत नाही, मी असंच शूट घेते, तर कसं वाटतंय ते बघते, असं सांगत होते. तर इथं फायनली ताईंनो पोचलो आहे आम्ही माझ्या मावशीच्या घरी. कारण तिथं काही जास्त शूट घेतलेलं नाही आहे मी, थोडं थोडंच घेतलं आहे बघा. माझी मावशी आणि माझी मावशीची मुलगी, लाल साडीवाली माझी मावशीची मुलगी म्हणजे माझी बहीण. आता इथं निघायचं आहे आपल्याला मंदिराकडे. इथं आम्ही आल्याच्यानंतर चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आमचं. झाल्याच्यानंतर एक 5-10 मिनटं सगळ्याशी भेटलो, बसलो, बोललो. ते इथं हळदी कुंकू लावलं जाते सवासणीला, कारण ते वारले घ्यायचे तर सवासणीने. तर हे बघा इथं कॅमेरे पण इथं घरचेच आहे त्यांचे. आणि हे बघा माझी वहिनी आहे आता, ही हिरव्या साडीची मोठी वहिनी आहे. आणि जी लिंबू कलरची माझ्या मावशीपाशी थांबली ते माझी छोटी वहिनी होती. तर आता इथं फायनली आम्ही निघालेलो आहे मंदिराकडे सगळेजण. थोडं थोडंच मी शूट घेतले. आणि मी पण ते 5 सवासणीनं वारले घ्यायला लागते ना देवाच्या आराधनेचं, तर ते वारले घेतले होते. मला काही जास्त शूटिंग करता आलं नाही आहे. तर भावाचा कॅमेरा आहे, तो बोलला की मला मी शूट केलेलं मी सगळं तुला पाठवतो असं बोलला. तरी पण मी थोडं फार घेतले. तर माझे काका बसले होते, काकाची वय झालेली आहे. तर त्यांना होत नाही वगैरे, म्हणून त्यांना उठवून असं माणसांनी पकडून त्यांना घेऊन जात होते. तर आता इथं सगळे जेवढी बी घरची फॅमिली आहे ना, तेवढ्यांनी सगळ्यांनी इथं दंडवत घेत मंदिरापर्यंत जावं लागतं आहे. आणि सकाळी एकदा दंडवत घेऊन झालेलं आहे यांचं, सकाळी म्हणजे पाट 4 वाजता. तर पाट 4 वाजता इथं मारुतीचं अभिषेक केलं जाते सकाळी सकाळी. ज्याची आराधना आहे ना, त्यांचं त्या दिवशी सगळ्यांनी घरच्या फॅमिलीने इथं देवाची म्हणजे अभिषेक केलं जाते पाट. आता हे जे गावाच्या पार शिवपासून ते मंदिरापर्यंत सकाळी ना पाट 5 वाजता ही घेतल्या जाते, म्हणजे दंडवत घेत जाऊन तिथं आपल्याला
अभिषेक करावा लागते सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता. ते इथं खूप छान मस्त आणि इथं भारी एकदम. आणि आता हे निवद घेऊन जाते वेळेस हे सगळे आपले पाहुणे रावळे सगळेजण इथं सगळे मिळून आपले जेवढे बी पाहुणे रावळे आलेले असतात ना, मग हे निवदाबरोबर हे परत सगळ्यांनी असे दंडवत घेत जावं लागत. म्हणजे सकाळचं एकदा, पहाटे 4 वाजताचं एकदा आणि आता हे एकदा, म्हणजे 2 वेळेस दंडवत त्यांना घ्यायलाच लागते. आणि खूप सत्याचा मारुती आहे, खूप नवसाला पावणारा मारुती. खूप लोक मोठे मोठे अशी आराधना करतात तिथं देवाला आणि खूप मोठं नवस त्यांचा असतोय. जे बी मनात इच्छा आहे ती सगळी पूर्ण होते. मला काही जास्त शूट करताच आलं नाही आहे, तर थोडं थोडं मी घेतले, कारण माझ्या हातात एका हातात कॅमेरा होता आणि एका हातात ते देवाचं वारलं होतं माझ्या हातामध्ये, म्हणजे 5-6 वाजता घेतात ना, ते घेतले होते मी पण. तर अशा पद्धतीचं खूप छान, खूप मस्त वाटत होतं. वाजत गाजत छान पाहुणे रावळे सगळ्यांची भेट वगैरे मस्त छान. आता इथं फायनली पोचलो आहे आम्ही मंदिराच्या जवळच. ताईंनो बघू शकताय, खूप छान आणि खूप प्रसंग एकदम भारी मंदिर आहे. तर हे बघा इथं लेडीजला ते जे काठी दिसते ना लेडीजच्या हातामध्ये, तर लेडीजनंच ते रेस ओढली जाते. रेषेवरतीच आपण ते दंडवत घेतलं जाते आणि पुढं जीन्सवाल्याचे जीन्सलाच रेष ओढली जाते. तर इथं माझे सगळे भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी म्हणजे माझी बहीण, हे सगळेजण सगळे फॅमिली घरचे दंडवत घेत होते. तर खूप छान आणि खूप भारीच वाटत होतं ताईंनो. तर इथं बघा, इथं माझे भाऊ वगैरे पुढं आहेत. तर भाऊ काय जास्त कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. तर ते बघा माझी काकाची वय झालेली, तर काका पण कशी घ्यायला लागल्यात बघू शकताय तुम्ही. तर आता फायनली इथं मंदिराच्या जवळच पोचलो एकदम. मंदिर बघू शकताय तुम्ही कसलं भारी मंदिर आहे. मंदिराला पण किती भारी सजवलं आहे. तर ते मंदिराच्या समोर एकदम सगळी फॅमिली एका लाईननं इथं दंडवत घेतलं जाते. तर हे बघा इथं कॅमेऱ्याने सगळं शूट करते. ते बघा माझी मावशी, भाऊ, भावांच्या मुली, वहिनी सगळेजण सोबतच सगळेजण इथं दंडवत घ्यायला लागल्यात. आणि हे बघा माझ्या हे दोघी वहिनी येतात आणि हे खाली जे दंडवत घेतात ते माझी मावशी आणि बहिणी. हे बघा माझ्या दोघी वहिनी काहीतरी बोलायला लागल्यात. दोघी, एक मोठी आहे आणि एक छोटी आहे. आणि इकडं जे दोघी साईडला थांबले ते मोठ्या भावाची मुलगी आहे, म्हणजे ब्लॅक कलरच्या ड्रेसवाली. आणि जे आता इथं मंदिरात भाऊ आहे, ती माझा छोटा भाऊ आहे. हे म्हणजे ब्लॅक कलरचा डब्बाचा जो शर्ट आहे ना, तो माझा भाऊ आहे आणि त्याचेच कॅमेरे आहेत. आणि त्यानं सगळे जेवढे बी आराधना वगैरे लग्न वगैरे जे असते ना, त्याचं सगळं त्याने शूट करतोय. आणि आता इथं ते घरचंच कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी पोरांना घेतले शूट करण्यासाठी आणि फोटो वगैरे काढण्यासाठी. मंदिर बघा कसलं भारी सजवलेलं आहे. आता इथं आयर वगैरे करून झाले आणि इथं पहिली पंगत बसली बघा. इथं महाप्रसादासाठी कसली भारी एकदम मस्त मैदान आहे आणि इथं मोठी पंगत बसली. आणि आम्ही इकडं हॉलमध्ये बसलो होतो. आम्हाला म्हणजे घरच्या फॅमिलीला हॉलमध्ये जेवायला टेबलावरती सगळी फॅमिली बसली जाते इकडं. म्हणजे खूप भारी आहे बघा. तर जेवण तुम्ही बघू शकता ताईंनो, साधं सिंपल आहे बघा. आंबील, सपक डाळ आणि गव्हाची आपली चपाती, येसर, वडी. तर इथं माझी समोर बहिणीची मुलगी बसली, त्या आंबील पित होतं, त्यात तिचा शूट घेत होते, त्या हसत होती. आणि माझ्या बाजूला वानेर पण येऊन बसलं होतं. तर त्या वानेराला मी हनुमानच्या रूपामध्ये आलेला आहे वानेर म्हणून त्याला मी एक भाकरी पण दिली. आणि माझी वहिनी ना जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहे आणि भाऊ पण शिक्षक आहे. तर भाऊ साताऱ्याला आहे आणि वहिनी गावातच आहे. हे बघा मोठी वहिनी समोर बसलेली आहे आणि तो वानेर बघू शकता माझ्यासोबत जवळच आले. आणि मी इकडं बसले होते, माझी मावशी आणि माझी बहीण, आम्ही तिघीजण आणि माझी आई वगैरे इकडं सगळेजण एका साईडला बसले होते. मी पण इथं बसले त्यांच्यासोबत म्हणजे प्रसाद घेण्यासाठी. हे बघा माझी आई चष्मेवाली आणि आईच्या बाजूची माझ्या भावाची मुलगी आहे मोठी. आणि भाऊ काय तेवढं जास्त आला नाही कॅमेऱ्यामध्ये, मोठा भाऊ. आणि मी थंबनेलला फोटो लावीन हे बघा माझी छोटी वहिनी आणि वहिनीची मुलं. तर हे अशा पद्धती. हे बघा छोटी मुलगी आहे मोठ्या भावाची. आणि हे आता हे रात्रीचा टाईम आहे. आयर वगैरे करताना मी ना तेवढं शूट केलेलं नाही, मी पण आयर वगैरे घेऊन गेले होते. आणि हे बघा वहिनी माझी दिवे लावते समोरच. बघा वहिनी माझी शिक्षक आहे पण. आणि वहिनी दिवे लावते समोरच एकदम मस्त स्वास्तिक ह्याच्यामध्ये, म्हणजे दिव्यांनी स्वास्तिक काढलेलं आहे. आणि इथं आता चालली साफसफाई. म्हणजे आता आरतीचा टाईम झाला ना, संध्याकाळचा 8 वाजता 8:30ला आरती असते. आणि आरतीला तर मी कधीच थांबलेली नाही आहे बरं का. एवढी मोठी झाली पण कधी थांबलेली नाही आहे. कारण म्हणजे मोठी म्हणता येतच, म्हणजे मोठी म्हणजे माझा आजोळच आहे ना तिथं. मी
मोठी झाले किती वेळा मी जाते येते, पण कधीच मी आरतीसाठी थांबलेले नाही. लगेच जायचं आणि लगेच वापस यायचं. मंदिर बघू शकता तुम्ही, कसलं भारी मंदिर आहे आणि किती प्रसंग आणि मस्त मंदिर आहे ताईंनो. तर हे जेवढे बी आराधना वगैरे होत्यात ना, तर हे मारुती एकदम असं प्रसिद्ध आहे आणि न्यूजवरती पण आलेला आहे. तर इथं आता आरतीला सुरुवात होणार आहे ताईंनो. आरतीचा लाभ तुम्ही पण घ्या, मी बघू शकता. आरती वगैरे सगळं समाप्त झालेलं आहे. आता जे बी काय घरी घेऊन जायचं असते ना, तर आता घरी जायचं आहे आपल्याला. तर रात्री आम्ही आलो इथं माझ्या सासर माझं जवळच आहे अगदी, तिथं म्हणजे माखणीच्या जवळच आहे. आणि सासरी आले मी आता इथं घरी. कोण रात्री आले होते, रात्री मोठ्या दिराच्या इथं झोपले आणि सकाळी उठून इकडं महागालच्या म्हणजे छोट्या दिराच्या घरी आले होते. तर ते सगळे कोणीच नव्हतं घरी, शेताला गेल्यात. झाडी वगैरे किती खूप छान मस्त वाटते गावाकडचं वातावरण. आम्हाला घर नाही येत आहे न, खाली रिकामी जागा आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. पुढच्या व्हिडिओ